जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि त्या अनुषंगाने आपण वाटार स्टेशन जिल्हा परिषद गटातील विकळे या गावी मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी आलो आहोत. तरी येत्या 7 तारखेला कोण गुलाल उधळणार हे मतदारांच्या तोंडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. आज ज्या निवडणुका लागलेल्या आहेत पंचायत समिती झेडपी या संदर्भात जर विकळ्यातलं वातावरण जर बघितलं तर विकळे हे सदैव महायुतीच्या मागे राहिलेलं आहे. महायुतीला प्लस मतदान देणारं गाव आहे. पण जर ह्या गावांचा 5-6 गावांचा जर आपण इतिहास बघितला तर ही 5-6 गावं विकासाच्या पासून वंचित राहिलेली आहेत. पाणी प्रश्न असून द्याल, ज्या रस्त्याने तुम्ही आलेला आहात तो रस्ता असून द्याल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या विकासापासून वंचित राहिलेल्या आहेत. पण आता जे महेश शिंदेंनी आम्हाला जो शब्द दिलेला आहे पाण्यासंदर्भात तो शब्द महेश शिंदे पाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि हा जो पाणी प्रश्न आहे 4-5 गावांचा तो 100% सुटेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. या निवडणुकीत आता हवा कुणाची असेल? आता सध्या तर माहितीची दिसते. आता यांनी सांगितलं की पाणी प्रश्न वगैरे हे प्रश्न आहेत, तर हे प्रश्न कोण सोडवू शकेल असं तुम्हाला वाटतं? आता महेश शिंदे साहेब सोडू शकतील हे प्रश्न, कारण त्यांचं काम चांगलं ह्या भागामध्ये. त्यांना बरीच विकास कामं केली आहेत कोरेगावच्या मध्ये आणि सर्व जागेवर त्यांचं नाव भरपूर आहे आणि त्यांना भरपूर कामं केली आहेत. ते काही ना काहीतरी आमच्या गावासाठी किंवा आजूबाजूच्या गावासाठी काहीतरी प्रगती करू शकतात. आणि तो जो ठाम नेता आहे तो शिंदे गटात आमचे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब यांचे खंबीर नेतृत्वान महेश शिंदे साहेब हे करतात. आणि आम्हाला पण अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून त्यांना अजून भरभराटीचं कामं करून घ्यावीत आणि आम्हाला सहकार्य करून आमच्या पण गावचा विकास करावा. आम्ही विकळे गावचे नागरिक सर्व आहेत, आम्ही महायुतीचे माणसं आहेत आणि आम्हाला सहकार्य करावं. इथून पुढे आम्ही त्यांना आता सहकार्य करणार. त्यांना आमच्या असं लक्ष देऊन आताचे जे उमेदवार आहेत विरुद्ध जे त्यांच्याबद्दल काय सांगा? आता विरोधांचं काय बोलायचं नसतं ह्याच्यामध्ये, कारण त्यांचाही प्रचार जास्त केला जातो. कारण आपली गोष्ट आहे ते आपणच करायची. आपली ताकद सगळ्यांना माहिती आहे, माहितीची ताकद काय आहे. देवेंद्र फडणवीस साहेब वरती बसलेत, एकनाथ शिंदे साहेब बसलेत आणि तर महेश शिंदे साहेबांचं मोठी ताकद आहे. आणि त्यांचं काम पण चांगलं, तडफदार कार्यकर्ते म्हणून आणि मित्र परिवारातर्फे पण त्यांना भरपूर सपोर्ट आहे. लोकांचं त्यांच्यावर प्रेम भरपूर आहे. ते भरपूर आमच्यासाठी सहकार्य करतील असं आम्हाला अपेक्षा आहे. कुणबी मराठा आणि जे ओबीसी ह्याच्यावरती जे इलेक्शन चाललंय आता त्याबद्दल काय? नाही, ते जे आता जे निर्णय घेतला ना सरकारने ओबीसी मध्ये कुणबी, तो चांगला निर्णय आहे. आणि त्याच्यात आता मराठ्यांना पण फायदा व्हायला लागलेला आहे की आपण कुणबी म्हणून ओबीसी होतोय, तर मराठा समाजाला एक न्याय भेटायला लागला त्या बाबतीत. पण राजकीय जे आता सुरुवात असेल बाकीच्या गोष्टीत पण आपल्याला न्याय भेटावा. आणि जे प्रश्न विचारा ना तुम्ही याला पाण्याचा, मला वाटतं 20 वर्ष झालं बघतोय की आमचं गाव दोन्ही बाजू लास्ट टोकावर असल्यामुळे कुठलाच फक्त मतदार मागण्यासाठी आमच्याकडे येतात. नंतर आमच्याकडे कोणी फिरकत नाही, झाले खासदार असू या आमदार असू, फक्त त्यांची पोळी भाजण्यासाठी फक्त आमच्याकडे येतात. पण ह्या वेळेस आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला मतदान मागायला येत आहे, पण मतदान घ्या, पण आमच्या गावाचा विकास करा, आमच्या मुलांसाठी कुठेतरी रोजगार उपलब्ध करा. कारण आमच्या गावामध्ये भरपूर असे मुलं आहेत की ते जास्त शिकलेले आहेत, पण रोजगार जर उपलब्ध नसेल मुलांसाठी तर ते तुम्ही फक्त 5 वर्षातून आम्हाला भेटा येणार का मतदान मागायला येणार? त्यासाठी आमच्या लोकांसाठी, आमच्या मुलांसाठी आणि आमच्या गावासाठी चांगलं काम करावं हीच आमची अपेक्षा आहे महायुतीला. आणि स्थानिक उमेदवार आणि जो बाहेरचा उमेदवार याच्यावरती पण आता जे विषय चालू आहे त्याबद्दल काय? स्थानिक उमेदवार आणि बाहेरच्या उमेदवाराचा विषय नाहीये, हा विकासाचा विषय आहे. राज्यघटनेच्या हिशोबाने प्रत्येकाला उभं राहण्याचा संविधानानं अधिकार दिलेला आहे, तो त्यांचा प्रचार करतील. पण हे गावचा विकास म्हणजे गावचा इतिहास बघितला तर महायुतीला प्लस असणारं गाव आहे, महेश शिंदेंना मानणारं गाव आहे. एवढं